साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मात आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांच्या उपकाराची दान ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला विषय कोणता होता? मारसेना। किती आहे मारसेना? पंचमारे पराजेत्वा पत्तो संबोधिमुत्तमम। 5 माराचा पराजय करून उत्तम संबोधी प्राप्त केली। त्यानंतर त्या माराच्या सेना किती आहे? 10 सेना आहे। कोणकोणत्या आहे? या 10 माराच्या सेना, माराच्या मुली। मार हा पुन्हा पुन्हा परेशान करतो। कशा प्रकारे? कशावर मार चालून आलेला होता? गिरीमेखल नावाच्या हत्तीवर 1000 हात असल्यासारखा चालून आला होता। देवांची सेना सुद्धा मारसेनेच्या समोर टिकू शकली नाही। नाग भवन में जा दोनों हाथों से मुंह को ढक लेट रहा। शक्र विजयोत्तर शंख को पीठ पर रख कर चक्रवाल के प्रधान द्वार पर जा खड़ा हुआ। महाब्रह्मा श्वेत छत्र को चक्रवाल के सिरे पर रख अपने आप ब्रह्मलोक को भाग गया। माराचं आक्रमण पाहून कोणताच देवता तिथे थांबलेला नाही। सर्वच्या सर्व पळून गेले। इतकी भयानक मारसेना होती। मार ने भी अपने अनुचरों से कहा, तात शुद्धोधन पुत्र सिद्धार्थ के समान दूसरा कोई वीर नहीं है। मार सुद्धा हे जाणत होता की सिद्धार्थासारखा कोणी दूसरा असा वीर नहीं है। हम सामने से इससे युद्ध नहीं कर सकेंगे।
इसीलिए पीछे से चलकर करे। महापुरुष ने भी इस देवता के भाग जाने के कारण तीनों दिशाओं को खाली देखा। फिर उत्तर दिशा की ओर से मारसेना को आगे बढ़ते देख यह इतने लोग मेरे अकेले के विरुद्ध इतने प्रयत्नशील आहे। तो ध्यान साधना करत असताना त्याने जे आवाज ऐकले त्याच्यामध्ये आजूबाजूला या दिशेला त्या दिशेला आवाज यायचे, तेव्हा ते ध्यान करतानाच विचार करायचे की माझ्या विरोधात एवढी सेना, आज यहाँ माता पिता भाई या दूसरा कोई संबंधी नहीं है, मैं अकेला हूँ। तो मनातल्या मनात सिद्धार्थ गौतम म्हणते माझं कोणीही इथे नाही आहे। भयभीत होण्यासाठी समजवण्यासाठी भयभीत झाल्यावर कोणीही नाही। मेरा 10 पारमिताएं ही मेरी 10 पारमिताएं ही चिरकाल से परिशोषित मेरे परिजन के समान है। माझ्याजवळ भलाही माझे गृहस्थी जीवनातले रिश्तेदार नसेल, पण मी इतक्या जन्मापासून आत्तापर्यंत मी जे पारमिता पूर्ण करत आलेला आहो तेच माझ्या पारमिता रिश्तेदार आहे। पारमिताओं को ही ढाल बनाकर इस पारमिता शस्त्र को ही चलाकर मुझे यह सेना समूह विध्वंस करना होगा। त्यांनी कशाचा सहारा घेतला? आपल्या आतापर्यंत इतक्या जन्मात केलेल्या पुण्यकर्माचा। पारमिता पूर्ण करत आल्या, 30 पारमिता पूर्ण केल्या, 10 पारमी, 10 उपपारमी आणि 10 परमार्थ पारमी, अशा 30 पारमिता पूर्ण केल्या। त्याचा आधार घेतला या मारसेनेचा पाडाव करण्यासाठी। वह सोच 10 पारमिताओं का स्मरण करते हुए बैठे रहे। तुफान, आंधी, इकडून तिकडून आवाज, कल्ला, सर्व कानाला न सहन होणारा एक आवाज येत होते, तरी सहन करत आपण जे आतापर्यंत पुण्यकर्म केलेलं आहे त्याचं स्मरण करत पूर्ण दानशील भावना या प्रकारे पूर्ण स्मरण करत बसूनच राहिले। तब मारदेव पुत्र ने सिद्धार्थ को भगाने की इच्छा से आंधी उत्पन्न की। नंतर इतकं भयानक वादळ आलं, भयानक आंधी आली। तत्काल उसी क्षण पूर्व पश्चिम से झंझावत उठकर अर्ध योजन, 2 योजन, 3 योजन तक के पर्वत शिखरों को उखाड़ती, वृक्षों को उन्मूलन करती, चारों ओर ग्राम नगरों को चूर्ण विचीर्ण करती आगे बढ़ी। ती आंधी एवढी भयानक होती की शिखराच्या वरचा भाग खाली पाडायचे, झाडाच्या झाडा गंडवत आणले, एवढी भयानक आंधी होती। किंतु महापुरुष के पुण्य तेज से उसकी प्रचंडता बोधिसत्व के पास पहुँचते पहुँचते इतनी निर्बल हो गई है, तेवढी आंधी दुरून खूप आली, झाडाच्या झाडं तोडत आली, आवाज करत पर्वतांच्या शिखरांना उडवत, पण बोधिसत्वापर्यंत येता येता ती पूर्ण दुर्बल झाली। उनके चीवर का कोना भी न हिला सकी, एक चिवराचा कोपरा सुद्धा उडवू शकली नाही ती आंधी, एवढी तुफान होता भयानक। तब पानी में डुबाने की इच्छा से उसने भयंकर महावर्षा शुरू की। पुन्हा मारानं मग काय केलं? महान पाऊस झाला, वर्षा झाली, खूप जोराचा पाऊस आला। उसके दिव्य बल से ऊपर 100 फिर 1000 तहों वाले बादल बरसने लगे। वर काळे कुट्ट बादल आले, ढग जमले आणि असा भयानक पाऊस येणार अशा प्रकारे काळे कुट्ट अंधार पडला। ते पूर्ण अधिष्ठान घेऊन डोळे बंद करून आपल्या ध्यानामध्ये मग्न की संबोधी प्राप्त करायचे, चाहे काही हो। त्यांनी दृढ संकल्प केला की माझ्या नसा तुटो, चमडी सुको, हड्ड्या गळून पडो, चालेल, पण आता उठणार नाही। वर्षा की धाराओं के जोर से पृथ्वी में छेद पड़ गए। एवढा भयानक पाऊस आला की त्या धो धो पावसामुळे जमिनीला छेदच्या छेद पडले,
दरिया पडल्या। वन वृक्षों की ऊपरी चोटियों तक बाढ़ आ गई। पूर्ण जिकडे तिकडे त्यांना डोळे बंद करून असताना पूर्ण दिसू लागलं की सगळीकडे पाऊस असा भरला वर उंच, म्हणजे मार कसा घाबरवतो। डोळे बंद करून असून सुद्धा असं दिसू लागलं की पूर्ण पर्वताच्या टोकापर्यंत पाऊस गेला, म्हणजे भयभीत करण्याचं। आपण जर असलो कम पारमीवाले, पारमीच नाही आपली पुण्य, तडकन उठून पण रात्रीच्या वेळेला एखाद्याला म्हणलं स्मशानात बस थोडा वेळ, तो तिथून जसा आवाज आला कोणत्या पक्ष्याचा तो वेगळं समजून पळतच यायचा। तशासारखं त्यांचं नव्हतं, अधिष्ठान दृढ होतं। कितीही घाबरलं तरी घाबरायचं नाही, कारण बुद्धत्व प्राप्त करायचं आणि अनेक जन्मातल्या पारम्यांचा आधार घेतला पुण्याचा। वह महासत्वों के चिवरों को ओस की बूंदों के समान भी न भिगो सकी। एवढ्या मोठी तुफान आंधी दाखवली, पण त्या चिवराच्या याला त्यांनी बघितलं, डोळे बंद करून आहे, ध्यानात आहे, तरी त्यांना हे दिसत आहे की माझ्या चिवराला एक बूंदही पाण्याचा लागू शकत नाही आहे, लागत नाही आहे, असं त्यांनी बघितलं। चिवराचा एक कोना पण भिजला नाही एका थेंबाने। उसके बाद पत्थरों की वर्षा की, महाराने हवेमध्ये एवढे भयानक दगडाच्या दगड उडून येत आहे असं बघितलं त्यांनी। बड़े बड़े धुआंधार जलते दहकते पर्वत शिखर आकाश मार्ग से आए। जसे काही वर्त ग्रहां एकाला एक ग्रह टकरावले आणि त्याच्या कशा उल्का पडतात, त्या प्रकारे त्यांना ते ध्यानामध्ये दिसून राहिलं, घाबरले पाहिजे, उठून गेले पाहिजे। लेकिन बोधिसत्व के पास पहुंचकर दिव्य पुष्पों के गुच्छ बन गए। यांनी पाहिलं की हे सारे वरून पडत आहे, लाल लाल अग्नीसारखे जे दगड पडत आहे ते सारे फुलं बनलेली आहे, असं त्यांनी पाहिलं। उसके बाद आयुध वर्षा आरंभ की। एक धार, द्विधार, तलवार, शक्ति, तीर आदि प्रज्वलित आयुध आकाश मार्ग से आने लगे। पुन्हा त्यांनी ध्यान करताना पाहिलं, घाबरवण्याचे खूप प्रयत्न, परंतु आपल्या जागेवर हलत सुद्धा नाही। आकाश मार्गातून बॉम्बसारखे तुकडे पडत आहे, तलवारी, भाले, तीर सर्व आकाश मार्गातून पडत आहे, असं त्यांनी पाहिलं। लेकिन बोधिसत्व के पास पहुंचकर वह भी दिव्य पुष्प बन गए। उसके बाद अंगारों की वर्षा की। ते सुद्धा शस्त्र फुलं बनल्यासारखेच बघितले आणि नंतर आता आगही आग, वरून चारही बाजूना आग। लाल लाल रंग के अंगार आकाश से बरसने लगे, लेकिन बोधिसत्व के पैरों पर वह दिव्य फूल बनकर बिखर गए। उसके बाद राख की वर्षा। हवेमध्ये आपण जेव्हा कुठे गेलो उन्हाळ्याच्या याच्यामध्ये कसा तुफान येते, तर पूर्ण ते राख, पूर्ण रेतीचे खडे चट 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 लागतात, अशासारखा एकदम तुफान आला। वर्षा की अत्यंत उष्म अग्निचूर्ण आकाश से बरसने लगे। जसे गरम गरम रेतीचे बारीक कण असे हवेमध्ये जोरात चालवावू लागले। लेकिन बोधिसत्व के चरणों पर वह चंदन चूर्ण कर गिर पड़े। जसं काही चंदनाचा चूरा आहे अशा प्रकारे पडलेलं पाहिलं त्यांनी। तब रेत की वर्षा की, धुआं वाती, रेती रेती तिकडून तिकडून पूर्ण कोणीच दिसत नाही, झाड नाही दिसत, अशी रेती। धुआं वाती प्रज्वलित अति सूक्ष्म बालुका आकाश से बरसने लगी, बारीक बारीक कण। लेकिन बोधिसत्व के चरणों पर वह दिव्य पुष्प बनकर गिर पड़ी। तब कीचड़ की वर्षा की। महारानं पुन्हा कीचड़, चारही बाजूने कीचड़ येत आहे असं त्यांनी बघितलं। धुंद वाता प्रज्वलित कीचड़ आकाश से बरसने लगा, लेकिन बोधिसत्व के पैरों पर वह दिव्य लेप बनकर गिर पड़ा। त्यांनी काय पाहिले नंतर, जसं काही लेप लावलेला आहे पायांना अशा प्रकारे ते पडलेलं दिसलं। तब मार देवपुत्र ने कुमार को भगाने की इच्छा से अंधकार कर दिया।
पूर्वी कसे ढगाला लागत होते तेव्हा अशा विजा कडाळत होत्या आणि एकदम गडद अंधार पडत होता. रात्रीच्या वेळेला कोणी बाहेर नव्हतं निघत. अशा प्रकारचा भयानक असा आभाळ, जसं काही विजा चमकतात एकाला एक लागून राहिल्या, लख्ख प्रकाश पडला का पुन्हा अंधार पडला, गडद अंधार, अशा प्रकारे भय उत्पन्न केला त्यानं महाराज. अंधकार कर दिया. वह अंधकार चारों तरफ से घनघोर अंधकार था, तो भी बोधिसत्व के पास पहुंचकर सूर्य प्रभा से विनष्ट अंधेरे की भांति अंतर्धान हो गए. जसं काय त्यांच्या जवळ येता येता जसं काही सूर्यच निघाला, लख्ख प्रकाश झाल्यासारखं बघितलं त्यांनी. इस प्रकार मार जब वायु, वर्षा, पाषाण, हथियार, धधकती राख, बालू, कीचड़, अंधकार की वर्षा से भी बोधिसत्व को न भगा सका, तो अपनी परिषद से बोला, बने क्या खड़े हो, इस कुमार को पकड़ो, मारो, भगाओ. आता याला हलवल्याशिवाय हा पळणार नाही इथून. जागेवर याला, या अधिष्ठान घेतलेला या जागेवर याला कसं तरी हलवा, जोराने फेकून द्या, पळवा याला. और इस प्रकार परिषद को आज्ञा देकर अपने आप गिरी में खल हाथी के कंधे पर बैठ अपने चक्र को ले बोधिसत्व के पास पहुंचकर बोला, सिद्धार्थ इस आसन से उठ. त्यांनी शेवटी काय पाहिलं की खूप मोठा हत्ती, त्याला 1000 हात वरत बसलेला तो मार असा घेऊन जोरानं आला आणि समोर येऊन जोरानं ओरडतो की सिद्धार्थ इस आसन से उठ, यह आसन तेरे लिए नहीं मेरे लिए है. मार म्हणू लागला. त्यांच्या कानावर शब्द पडत आहेत जोरानं. महासत्व ने उसके वचन को सुनकर कहा, मार तूने न 10 पारमिताएं पूरी की है, न उपपारमिताएं, न परमार्थ पारमिताएं ही, न तूने 5 महात्याग किए न जाती हित न लोकहित काम किए. माराला मनातल्या मनातून तो आवाज देत आहे बोधिसत्व, मारा तू काहीच नाही केलं, असं पारमिताय पूर्ण नाही आहे तुझ्या, लोकहितासाठी काहीच केलं नाही, 5 प्रकारचे त्याग नाही, काहीच नाही तुझं, ज्ञान का आचरण भी किया नहीं. यह आसन तेरे लिए नहीं मेरे लिए ही है. मैंने ये सब पारमिता पूरा करके आया हूँ, लोगों का भला करते करते आया हूँ, 5 प्रकार के त्याग करके आया हूँ. मार अपने क्रोध के वेग को न रोक सका और उसने महापुरुष पर चक्र चलाए. नंतर त्याने पाहिलं की असं मोठं चक्र येत आहे अंगावर, जोरानं असं तेज, ते बघितलं. महापुरुष ने अपनी 10 पारमिताओं का स्मरण किया. मी ज्या 10 पारमिता पूर्ण केलेल्या आहे त्याचं स्मरण केलं ध्यान करता करता. और उसके ऊपर वे आयुध फूलों का चांदवा बनकर ठहर गए. नंतर त्या आयुध जी त्यांनी चक्र पाठवलं होतं त्या चक्रावर गोल त्याला फुलाचा रिंग बनवून जसं काही मी बसलो अशा प्रकारे त्यांनी बघितलं की बोधिसत्व त्या चक्रावर बसलेले आहे. यह वही तेज चक्र था जिसे यदि और दिनों मार क्रुद्ध होकर फेंकता तो एक ठोस पाषाण स्तंभ को बांसों के कड़ीर की तरह खंड खंड कर देता. त्या माराचं चक्र कसं होतं, जर फेकलं त्याने जोरात पुऱ्या पहाडाला चुरा करू शकतो, जसे बांबूचे तुकडे तुकडे करतात तशा प्रकारे. एवढं म्हणजे तेज चक्र जाणारं ते माराचं, ते बघितलं. जब वह बोधिसत्व के लिए मालाओं का चांदवा बना गया तब बाकी मार परिषद ने आसन से
भागने के लिए बड़ी बड़ी पत्थर की शिलाएं फेकी. नंतर तो रिंग बनलेला आहे, हार बनलेला आहे, त्याच्यावरती बोधिसत्व बसलेला आहे असं बघितलं त्या महाराणी आणि त्याच्यानंतर मोठे मोठे दगड फेकणं सुरू केले. वह पत्थर की शिलाएं भी 10 पारमिताओं का स्मरण करते ही महापुरुष के पास आकर पुष्पमालाएं बनकर पृथ्वी पर गिर पड़ी. पुन्हा त्यांनी काय पाहिलं, या लोकांनी ज्या दगडाच्या मोठ्या मोठ्या पाट्या फेकलेल्या आहे, शिला फेकल्या, तर ते सारेच्या सारे बारीक बनून पुष्प बनल्यासारखे झालेले आहे असं त्यांनी ध्यान करताना बघितलं की मार मला घाबरवत आहे, मी काही हटणार नाही. चक्रवाल के किनारे पर खड़े देवतागण गर्दन पसार पसार सिर उठा उठा कर देख रहे थे. देवता सुद्धा माराला घाबरतात म्हणून ते पाहत होते फक्त, पण काही करत नव्हते असं त्यांनी बघितलं. सिद्धार्थ कुमार का सुंदर स्वरूप नष्ट हो गया, अब वह क्या करेगा. नंतर त्या दगडाच्या चिपा पाठवल्या, त्याच्याच्यानं देवता लोकांना वाटलं की आता हा काय जिवंत राहत नाही, सिद्धार्थ गौतम हा संपून जाते असे ते देवलोक विचार करू लागले. पारमिताओं को पूरा करने वाले बोधिसत्व के बुद्धत्व प्राप्ति के दिन जो आसन प्राप्त होता है वह मेरे लिए ही है कहने वाले मार से महापुरुष ने पूछा. त्याच्या मनातल्या मनात ध्यान करता करता त्यांनी त्या महाराजसोबत जो युद्ध चाललेलं आहे, संघर्ष चाललेला आहे, त्याच्यातच त्यांनी विचारलं त्याला की हे तू जे म्हणतं की हे आसन तुझ्यासाठी आहे, तेरे दान का कौन सा साक्षी है, तूने कभी दान किया है, कोई साक्षी है. त्यांनी बोधिसत्वानी त्या माराला विचारलं. मार ने मार सेना की ओर हाथ पसार कर कहा, यह इतने जन साक्षी है, मैंने दान किया था एक जन्म में, ये सब मेरी सेनाएं साक्षी है. उस समय मैं साक्षी हूँ कहकर मार परिषद ने जो शब्द किया वह पृथ्वी के फटने के समान था. त्यांनी इतका जोरात आवाज केलेला आहे, आम्ही साक्षी आहो म्हणून, की जमीन फाटून जाईल. जशा विजा कशा जोराने येते आणि जमिनीत जाते, जमीन फाटते, अशा प्रकारचे त्यांचे शब्द त्यांच्या कानावर पडत होते जोराजोराचे, की कान राहणार नाही. जमीन जेव्हा फाटते कानाचे पडदे काय फाटणार नाही. पण त्यांच्या जो बल होतं पारमितांचं, ते कोणताच त्यांना भय सतावत नव्हता, कोणता हरवू शकत नव्हता. एवढ्या पारमिता त्यांनी अनेक जन्मात पूर्ण करत आणल्या. तर अशा बोधिसत्वाला हरवणे माराची ताकद होत नाही. कितीही काही दिसो, काही आवाज येवो, घाबरत नसतो. महापुरुष ने कहा, तेरे दान देने के साक्षी तो जीवित प्राणी सचेतन है, लेकिन इस स्थान पर मेरे दान दिए का कोई जीवित साक्षी नहीं. हे सारे तुझे जीवित साक्षी दिसत आहे, माराला म्हणाले, परंतु माझ्या दानाचा कोणी साक्षी नाही. दूसरे जन्मों में दिए दान की बात रहने दे, वेसंतर जन्म के समय मेरे द्वारा 7 सप्ताह दिए गए दान की यह अचेतन ठोस महापृथ्वी भी साक्षी नाही. माझं इथे कोणी सांगणार नाही आहे की यांनी दान दिलं या जन्मामध्ये, या प्रकारचं कोणी नाही आहे. तुझी मारसेना जी आहे तुझ्याजवळ आहे, आवाज करत आहे, आम्ही पाहिलेलं आहे, यांनी दान दिलेलं साक्षी आहे. माझं कोणी नाही आहे इथे. पण मी जे वेसंतर राजा होतो एका जन्मामध्ये, तेव्हा जे मी 7 दिवस दान दिलेलं आहे, त्या दानानं धरती फाटली होती. ही धरती साक्षी आहे, ही वसुंधरा साक्षी आहे, म्हणून त्या माराला म्हणतो. और फिर चीवर के भीतर से दाहिने हाथ निकाल कर वेसंतर जन्म के समय मेरे द्वारा 7 सप्ताहापर्यंत त्याने जे दान दिलेलं आहे, दान की तू साक्षीनी है वा नाही. आरामानं हात काढला. आपण मूर्त्या पाहतो ना भगवान बुद्धाच्या, जो हात, हा वाला हात असा आहे मांडीपासून, तर हे सारे बोटं जमिनीला लागलेले आहे. ह्या माराला जबाब देताना त्यांनी चिवरातून हात काढला आणि तो हात जमिनीला लावला.
जसा जमिनीला स्पर्श केला की ही वसुंधरा साक्षी आहे. वेसंतर राजा असताना मी जे दान दिलं 7 सप्ताहापर्यंत या धरणीकंप झाला होता. आबा असा गडगड गडगड करायला लागलं. तर ते साक्षी आहे म्हणून त्या धरणीला साक्षी ठेवलं त्यांनी. जसा हात लावतो त्या धरणीला काय होतो. वेसंतर जन्माचं स्मरण करून तर त्या धरतीला साक्षी मानतो. तू साक्षी आहे की नाही. कह महापृथ्वी की ओर हाथ लटकाया, महापृथ्वी ने मैं तेरी तब की साक्षिनी हूँ. इस प्रकार 100 वाणी से, सहस्र वाणी से, लाख वाणी से मार बल को तितर बितर करते हुए महानाद. ही धरती हल्ली, कंप झाला, जिकडून तिकडून आवाज आला, मी साक्षी आहे, मी साक्षी आहे. पूर्ण घुमायला लागला या वायुमंडलामध्ये. तो घाबरला मार. त्याची सेना अस्तव्यस्त झाली, इकडे तिकडे पळायला लागली. अशा प्रकारे पाहिलं त्यांनी. इस प्रकार देखा तब मार ने सिद्धार्थ तूने महादान दिया, उत्तम दान दिया है. कहा वेसंतर के दान पर विचार करते करते 150 योजन के शरीर वाले गिरी में कल हाथी ने दोनों घुटणे टेक दिए. जेव्हा धरणी कंप झाला ना, ते घाबरायला लागले, फाटली सारखी जमीन झाली, फार मारसेना इकडली तिकडं झाली. तेव्हा त्याला वाटलं आता आपलं काही चालत नाही, म्हणून त्याने घुटणे टेकले. महाराणा हारला. प्रयत्न करून पाहिले, आंधी तुफान, अंधार, बिजली, दुनियाभराचे करून पाहिले, घाबरवून पाहिलं, पण त्याने अधिष्ठानच असं घेतलं होतं की काही दिसो, काही ऐकायला येऊ, कितीही या वायुमंडलामध्ये काही काय काय घडत आहे तर काही डोळा खोलून पाहायचं नाही आहे. जोपर्यंत मला संबोधी प्राप्त करत नाही तोपर्यंत कुणालाच घाबरायचं नाही, कशाकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त त्या स्मरण करायचं पुण्याचं आणि संबोधी प्राप्त करायची आपण दृढ निश्चय केलेला आहे की हड्ड्या गळून पडू दे, तुकडे होऊ दे तरी चालेल, पण संबोधी प्राप्त केल्याशिवाय आता उठणार नाही, असा दृढ संकल्प होता. म्हणून महाराने कितीही कला केला, काही दाखवले चित्र विचित्र, तरी त्याच्याकडे पाहून डोळे खोलायचे नाही आणि घाबरून जायचं नाही आणि पळायचं नाही. अनेक जन्मातल्या पुण्याचा आधार घेतला. जेव्हा तेवढं मोठं संकट आलं, घाबरवण्याचे प्रयत्न केले, भयभीत करण्याचे प्रयत्न केले, परंतु जुन्या जे पारमिता पूर्ण केल्या होत्या त्या पुण्याचा सहारा घेतला आणि पुराच्या पुरा भय गायब करून टाकला. ते दिसणं बंद झालं. या प्रकारे त्याने घुटणे टेकले. मार सेना विदिशाओं की ओर भाग निकली. त्याची पुरी मारसेनात पळाली की आता काही खरं नाही. एक मार्ग से 2 जनों का जाना नहीं हुआ. वे शीर के आभरण तथा पहने वस्त्रों को छोड़ जिधर मुंह समाया उधर ही भी निकले. जिकडे जिकडे तोंड झालं तिकडे तिकडे ते मारसेना पळताना पाहिली त्यांनी. आपण जर ध्यानाला बसलो तर काही माजरीचा आवाज आला तरी घाबरतो. अरे कुठून मार आला, काय आलं, कोण आलं, सुरकुन आवाज आला तरी अरे साप्त नाही आहे, ध्यानच नाही, एकाग्रता नाही आहे, पुण्य नाही आहे, पुण्याचा आधार नाही आहे, तर पटकन आपण उठून बसतो, डोळे खोलून पाहतो. पण त्यांनी काही हो तिकडे वायुमंडलामध्ये काही घडो, कसाही आवाज हो, कुठूनही तुफान येऊन काही हो, अंधार हो की प्रकाश हो, मला त्याच्याशी काही लेनदेन नाही, मला फक्त बोधी प्राप्त करायचे, हल्लेसुद्धा नाही थोडेसे. सिद्धार्थ कुमार विजयी हुए. अहो आओ हम चलकर विजय की पूजा करें. नंतर मारसेनाच म्हणायला लागली की आता हा हरला नाही, हा विजयी झाला. म्हणजे काय झालं, बुद्ध झाला, संबोधी प्राप्त झाली, तर आपण त्याची वंदना केली पाहिजे असं म्हणून ते मार की पराजय हुई, सिद्धार्थ कुमार विजयी हुए. चलो अब अपन पूजा करेंगे. कोण म्हणत आहे, देवता लोक. वरून जे पाहणारे होते की हा घाबरणार आहे, आंधी तुफानाला पाहून, आवाजाला ऐकून पूर्ण सोडून देणार अधिष्ठान, पण नाही,
आता ते म्हणायला लागले की हा विजयी झाला, माराला परास्त केलेला आहे, हरला नाही, आता तो पूजा करण्याच्या लायक आहे, सिद्धार्थ गौतमाची आपण पूजा करू म्हणून ते सारे देवता नागों को, गरुड़ों को, देवताओं को, ब्रह्माओं को संदेश भेजा और हाथ में गंधमाला ले महापुरुष के पास बोधि आसन के पास पहुँचे। इस प्रकार उनके वहाँ पहुँचने पर उस समय प्रमोदित हो नागगण ने यह श्रीमान बुद्ध की जय हुई और पापी मार पराजित हुआ। बोधि मंड में महर्षि की विजय उद्घोषित की। नंतर त्याला नाव देण्यात आलं, जिथे संबोधी प्राप्त झाली सिद्धार्थ गौतमाला, त्याचं नाव काय आहे? बोधी मंड. याचं नाव आहे बोधी मंड. कितीही मारानं हरवण्याचे प्रयत्न केले तरी आपली जागा काही सोडली नहीं। उस समय प्रसन्न हो गरुड़ ने यह श्रीमान बुद्ध की जय हुई और पापी मार पराजित हुआ। यह बोधि मंड में महर्षि की विजय उद्घोषित की। उस समय आनंदित हो देवगणों ने यह श्रीमान बुद्ध की जय हुई और पापी मार पराजित हुआ। बोधि मंड में महर्षि की विजय उद्घोषित की। उस समय आनंदित हो. एकमेकाला ते देवता लोक, ते 31 प्रकारचे देवलोक आहे, म्हणजे ज्या ध्यानाच्या स्टेप पूर्ण करणारे जे लोक आहे, इथून मरण पावलेले, सुगतीला गेलेले, ते त्या लोकांमध्ये जन्म आहे त्याचा, की कोणत्या कोणत्या स्टेप ध्यानाच्या अवस्थेमध्ये प्राप्त केलेले आहे, मरण्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सुखद जन्म मिळत असतो, तो देवलोक म्हणतात त्याला. 31 प्रकारचे देवलोक आहे. प्रत्येकजण एकमेकाला सांगत गेलेला आहे, बघा सिद्धार्थ गौतमाची विजय झालेली आहे, तो बुद्ध बनलेला आहे आणि मार हरलेला आहे, त्याच्यामुळे आपण सर्वजण पूजा करायला जाऊ. एकमेकाला सांगू लागले. पापी मार पराजित झालेला आहे. शेष 10,000 चक्रवालों के देवता माला गंध विलेपन में पूजा कर नाना प्रकार की स्तुतियाँ करने लगे. नंतर ते आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये पूर्ण याचा विवरण आपल्याला मिळतो. त्याचा अभ्यास जर केला तर, की हे लोक एकमेकाला कसे सांगत गेलेले आहे, पूर्ण सूत्र वाचावं लागतो. तर या ठिकाणी त्यांना कशाचा लाभ झाला? कशाचा लाभ झाला? संबोधी प्राप्त झाली, बुद्धत्व प्राप्त झालं, बुद्ध बनला. बुद्ध बनला म्हणजे काय काय प्राप्त झालं म्हणून बुद्ध बनला? काय प्राप्त झालं म्हणून बुद्ध म्हणतात? बरेच लोक म्हणतात ना, बुद्ध झाले, संबोधी प्राप्त केली, सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलं, दुनिया भराचे सांगतात, पण नेमकं त्यांनी काय प्राप्त केलं म्हणून बुद्ध म्हणतात, त्याचं उत्तर मिळत नाही. फक्त सांगतात, छाती ठोको सांगतात, ओरडो सांगतात माईकमध्ये, सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले, सिद्धार्थ गौतमाने संबोधी प्राप्त केली, सर्वोच्च ज्ञान प्राप्त केलं. अरे पण काय प्राप्त केलं म्हणून बुद्ध आहे? त्याने काय प्राप्त केलं? हां, 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त केल्यामुळे बुद्ध झाला. जो कोणी बुद्ध बनतो, हे 3 प्रकारचं ज्ञान जर प्राप्त झालं नाही तर बुद्ध बनत नाही. आपण कितीही ओरडो गळ्याले ताण देऊन सांगू, माईक हलव सांगू की बुद्ध बनला, संबोधी प्राप्त केली, सर्वोच्च ज्ञान, काहीच नाही, झिरो आहे. सांगणारा काहीच नाही, माहीतच नाही की कसा बुद्ध झाला. लोकांना किती ओरडू सांगेल बुद्ध कोणाला म्हणतात, काय प्राप्त होते म्हणून बुद्ध म्हणतात, तेच माहीत नाही. त्याचं उत्तर देत नाही. त्याला विचारा कोणाला. माईकवर जेव्हा सांगितलं तो बुद्ध झाला सिद्धार्थ गौतम, त्याने संबोधी प्राप्त केली, सर्वोच्च ज्ञान प्राप्त, त्याला विचारा काय प्राप्त झालं म्हणून बुद्ध म्हणतात, कोणतं ज्ञान आहे ते? नाही सांगू शकणार.
आणि हे 3 प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यावर बुद्ध बनत असते. पूर्वानुस्मृती ज्ञान, पूर्वजन्माचं जेवढे जन्म घेतले त्याने तेवढ्याही जन्माचं ज्ञान होत असते. कुठून कुठून आलो मी आतापर्यंत, किती जन्म घेतले आणि या पारमिता पूर्ण करायला मला किती जन्म लागले, त्याला म्हणतात पूर्वानुस्मृती ज्ञान. दुसरं दिव्य चक्षु ज्ञान. दिव्य चक्षु इथं बसून असेल तरी ते काही पाहू शकतात, कोणाच्या मनातलं ओळखू शकतात, कोण कुठून जन्माला आला, कोण कुठे मरण्याच्या नंतर जाणार. मुंग्यांचं वारूळ जरी असेल तिथे जरी उभे झाले तर मुंग्या एकमेकाशी काय बोलत आहे 1 सेकंद नाही लागत बुद्धाला समजायला त्याची भाषा. कोणता प्राणी आपसात काय बोलत आहे ही भाषा समजायला वेळ नाही लागत, क्षण नाही लागत. कोणत्याही सर्व प्राण्याचं, सरपटणारे असो की असे कोणतेही प्राणी असो, बारीक सूक्ष्म प्राणी असो, त्यांचं ज्ञान, त्यांचं बोलणं चालणं समजायला, त्यांचे शब्द ऐकायला वेळ नाही लागत. त्याला म्हणतात दिव्य चक्षु ज्ञान. आणि तिसरं आसवक्खया ज्ञान. संपूर्ण आश्रवाचा क्षय करणे. एकही संस्कार शिल्लक राहत नाही, एकही विकार त्यांच्यामध्ये राहत नाही. राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, ईर्ष्या नाही, अहंकार नाही, क्रोध नाही, मत्सर नाही, हेवा नाही, दावा नाही, काय एकही छोट्यातला छोटा संस्कार शिल्लक राहत नाही. सारेच्या सारे आश्रव जळून खाक करतात. तेव्हा तो बुद्ध बनतो. त्याला म्हणतात आसवक्खया ज्ञान. आश्रव क्षयाचं ज्ञान, ज्ञान. म्हणून त्यांनी जे कार्यकारण भाव जे चेक केलेला आहे, कोणत्या हप्त्यात, चतुर्थंग, कुठे, रत्नघर, चतुर्थंग रत्नाघरं. 4थ्या हप्त्यामध्ये जेव्हा त्या बाजूची रूम आहे त्या रूममध्ये जे प्राप्त केलं प्रत्यत्य समुत्पाद, त्याच्यात कार्य, कारण आणि भाव. मी या जगात जन्माला आलो याचं कारण काय, आणि जर कारण जन्माला आलो याचं कारण काही असेल तर मायबाप, याच्या मागचा माझा हेतू काय होता की मायबापाच्या पोटी जन्माला येण्याचा हेतू, तर माझे कर्म, माझं अज्ञान हे दिसून अविद्या. त्यामुळे मी संस्कार बनवत गेलो. अविद्या पच्च्या संकारा, संकारा पच्च्या विज्ञान, चित्त बनत गेले, मन बनत गेले. विज्ञान पच्च्या नामरूप, या मनामुळे मनाने जन्म घेतला आणि त्याच्यामुळे शरीर आणि हे मन दोनही कार्यरत सुरू झाले. नामरूप, नामरूप भेटलं, मन आणि शरीर भेटलं, सला आयतन, 6 आयतन, नाक, कान, डोळे, त्वचा, मन, या प्रकारे 6 आयतन, षडायतन. आणि या षडायतनावर जेव्हा स्पर्श होऊ लागला, षडायतन पच्च्या फस्स, स्पर्श झाला की काय झालं, वेदना सुरू होतात. चांगला स्पर्श झाला, सुंदर आहे, हां, सुखद वेदना. आणि हे नाही पाहिजे, दुखद वेदना. फक्त अनंताला 3री वेदना होते, ती कोणती, 3 वेदना आहे ना, 3 वेदना त्या कोणत्या, कोणत्या आहे, मागच्या वर्षी शिकवलं नाही, बुकात लिहून घेतलं तरी माहीत नाही. बुक तर खाल्ली असेल म्हणा उंदरानं, आतापर्यंत तर राहत नाही. मागच्या वर्षी जे शिकवलं की बिना बुकानं माझ्या क्लासमध्ये यायचं नाही, पेन आणि बुक घेतल्याशिवाय इथं बसायचं नाही. मागच्या वर्षी पूर्ण बुकामध्ये लिहून ठेवलेलं आहे, पण वाचायला वेळ नाही. सुरुवातीलाच असेल 3 वेदना, सुखद, दुःखद आणि 3री
असुखद अदुखद, अनंताला काही कोणी प्रशंसा केली तरी सुख होत नाही आणि निंदा केली तर दुःख होत नाही. ही तिसरी वेदना आहे. समता ही समता, असुखद अदुखद. या प्रकारे चक्र बनत जाते, भावचक्र आपल्या जीवनाचं. तर त्याच्या बुडाशी काय आहे, आपण जे बार बार जन्म घेतो, बार बार दुःख भोगतो, बार बार मरतो, बार बार म्हातारा होतो, जर्जर होतो, बिमार पडतो, याच्या मागचा कारण काय सांगितलं, अविद्या, अज्ञान. म्हणून या अज्ञानाचा नाश करायचा आहे. या अविद्येमुळे एवढा मोठा जीवनाचा पहाडच्या पहाड दुःखाचा तयार केला आपण. अविद्येचा नाश केल्याशिवाय निर्वाण प्राप्ती नाही, मुक्ती नाही. या जगातून बार बार जन्म घेण्याच्या झंझटीतून निघूच शकत नाही तो व्यक्ती, जर प्रयत्न करत नाही. म्हणून आपल्याला काय ढूंढायचं आहे, आपल्या अविद्या आणि तिचा नाश. अविद्या यत्वेव असेस विराग निरोध, वैराग्य पद्धतीने तिचा निरोध करावा लागते. साधारण भाषेमध्ये, लोकल भाषेमध्ये जर आपण पाहतो म्हणलं, सामाजिक भाषेमध्ये, एका अविद्येनं काय काय नाही केलं आपल्यासोबत. एका अविद्येनं काय काय नाही केलं आपल्यासोबत. विद्याच नव्हती ना आपल्याजवळ, मग काय होतं, अविद्या होती. मग विद्या नव्हती तर काय काय केलं, काय काय घडलं आपल्यासोबत. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. आणि एवढे मोठे साऱ्या जीवनाचे आपले एका अविद्येनं अनर्थ केले. एका अविद्येनं एवढं मोठं अनर्थ केलं. आता बुद्धाच्या भाषेत समजायचं असलं, हे झाली व्यावहारिक भाषा महात्मा फुलेची, समाज सुधारणेची. आता बुद्धाच्या भाषेत जर हे मांडतो म्हणलं आपल्याला, अविद्या विद्येविना मती गेली. आपल्याजवळ जर धर्माचं ज्ञान नाही आहे, ऐकायलाच जात नाही, ऐकत नाही, नोट्स काढत नाही, समजून घेत नाही धर्म, तर तो व्यक्ती काय आहे, विद्यावान नाही आहे. विद्या नाही आहे, ज्ञान नाही आहे. तर विद्येविना काय झालं, त्याच्यात बुद्धी नाही आहे, प्रज्ञा नाही. म्हणे मती गेली. मती म्हणजे काय, प्रज्ञा. विद्येविना मती गेली म्हणजे तो प्रज्ञावान नाही आहे, जो धर्म ऐकतच नाही, विहारात येतच नाही ऐकायला, त्याला काही लेनदेनच नाही. कारण त्याला दुःखात जन्माचा आहे, बार बार मराचा आहे, बार बार सडाचा आहे, बार बार तो म्हातारा होणार, जर्जर होणार, बार बार जन्म घेऊन पुन्हा तेच जनावर, पुन्हा तेच किडा किटूक, अनेक जाती संसारम, अनेक जाती संसारम. ते अनेक जन्म घेणार या संसारामध्ये, सुस्ती नाही. कशामुळे, या अविद्येमुळे. का नाही आहे, विद्येविना मती गेली. त्याच्याजवळ मतीच नाही, बुद्धीच नाही, प्रज्ञाच नाही आहे. कारण अविद्येचा शोधही नाही लावत आहे तो, अविद्या जाणूनही घेत नाही आहे, ऐकायलाही येत नाही आहे, तर समजणार काय त्याला, शेंडानं बुड. त्याच्या जीवनाचं रहस्य त्याला माहीत नाही की मी या जगात आलो काहून आणि मरणार काहून, काहीच माहीत नाही. आया था किस काम को स्वया चादर तान, सुच संभाल ले गाफिला अपने आप पहचान. आलो कशासाठी, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी की मी का जन्माला आलो, मी कोण आहे आणि मरणानंतर काय होईल माझं, हे जाणण्यासाठी आलो. पण काय करत आहे हा मनुष्य, स्वया चादर तान, संसाराची चादर ओढून घेतली. घर माझं, दार माझं, पती माझा, पत्नी माझं, मुलं माझं, शेती माझी, धन माझं, ओढून घेतली जाणं चादर मस्त आपल्यावर. आणि झोपा काढतो मस्त संसारामध्ये, टी व्ही पाहतो, चौकात जाऊन बसतो, पांठिल्यावर बसतो, गप्पा हाकलतो, फालतूच्या चर्चा करत बसतो, पण धर्म नाही. ते आवडते त्याला, पण हे नाही आवडत. आणि स्वतःला वरून तो बौद्धही म्हणतो. ज्ञान कवडीचं नाही, ज्ञान घ्यायला तयार नाही, वेळ द्यायला तयार नाही, त्याच्यात वेळच नाही आहे. आणि तो स्वतःला पुन्हा बौद्धही म्हणतो. बौद्ध कोण, जो बुद्धाला शरण जाई तो बुद्धिवंत होई. मग प्रज्ञावान होतो, बुद्धाला शरण जाणारा. त्याला विहाराशी लेनदेन नाही, विहाराशी श्रद्धा नाही, बुद्धाशी श्रद्धा नाही. त्या आला कधी विहारात बुद्धाला वंदनही करत नाही. श्रद्धा नाही तर वंदन कोण्या मातीतून करणार.
त्याच्यासाठी तिथं मूर्ती आहे, बुद्धरूप नाही आहे, श्रद्धाच नाही. कधी काळी जर एखाद्या वेळा भटकला दुपारी तिपारी कोणाच्या सोबत तर श्रद्धा नाही, म्हणून त्याच्याजवळ धर्म नाही आहे, तर विद्या नाही आहे, म्हणून त्याच्याजवळ प्रज्ञा नाही आहे. विद्येविना मती गेली, मतीच नाही त्याच्याजवळ, मतीविना नीती गेली. त्याच्याजवळ काय नाही आहे, बुद्धी नसल्यामुळे त्याच्याजवळ शील नाही आहे. नीती म्हणजे शील, नीती म्हणजे चारित्र्य, नीती म्हणजे सद्विचार, सद्गुण. नीती आपण एखाद्याला व्यवहारात म्हणतो, अरे नीतीले तर जप, नाही काही तर नीतीनं तर वाग. म्हणजे कशानं वाग, शीलानं वाग. बुद्ध भाषेमध्ये शीलाने तर वाग, तो आपल्या शीलाला तर जप थोडासा असं म्हणतो. म्हणून विद्येविना मती गेली, विद्या नाही म्हणून प्रज्ञा नाही. मतीविना नीती गेली, प्रज्ञा नाही म्हणून तो शीलवान नाही. काय गेलं, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. ज्याच्याजवळ शील नाही त्याची कधी प्रगती झाली का, शक्य नाही ना. शीलच नाही आहे तर प्रगती कुठून, प्रज्ञाही नाही आहे, त्याच्याजवळ शीलही नाही आहे, म्हणून नीतीविना गती गेली, प्रगती होणारच नाही अशा व्यक्तीची. खाऊन पिऊन जनावरासारखा जगेल, पण तो का आलो या जगात आणि का मी दुःख भोगतोय, का एवढं मोठं वटवट करतोय, का आसक्ती जागवतोय, हे सर्व माझ्यासोबत येणार का, याच्यावर विचार करायला त्याला वेळ नाही. म्हणून तो नीती गेली, नीतीविना गती गेली. शील नसल्यामुळे त्याची प्रगती होणारच नाही. फक्त कमवेल, मोजमजा करेल, कुठे, भौतिक क्षेत्रात. आध्यात्मिक क्षेत्रात त्याला काही नाही. जसा आला मानव जन्मात मोठं पुण्यकर्म घेऊन, पण पुण्यकर्म करत नाही तर पुढच्या जन्मात जनावर बनेल. बुद्धीचा वापर करण्याची आपल्याजवळ क्षमता असून सुद्धा तो त्याचा लाभ घेत नाही तर जनावर बनेल पुढच्या जन्मात, त्याच्यावर बुद्धी राहणार नाही. म्हणून शील नाही, शीलवान नाही. नीती गेली, नीतीविना शीलवान नाही तर प्रगती नाही. शीलवान माणसाची प्रगती होते, म्हणून गती, प्रगती नाही आहे. गती विना, ज्याची प्रगतीच झालेली नाही आहे या गोष्टीमध्ये, प्रज्ञा, शील, सदाचार याच्यामध्ये, त्याच्याजवळ वित्त नाही. धन कमवणार का, धन कमवण्यालायक बुद्धी नाही त्याच्याजवळ, प्रज्ञा नाही, चारित्र्य नाही आहे, शीलवान नाही आहे. तो प्रगती करण्यासाठी तो वेगवान नाही आहे, प्रयत्नशील नाही आहे, म्हणून त्याची प्रगती खुंटलेली आहे. म्हणून त्याच्याजवळ प्रयत्नच केले नाही धन कमवण्यासाठी, आपल्या बुद्धीचा वापर करून सदाचाराच्या मार्गाने राहून, तर त्याच्याजवळ वित्त नाही, धन नाही. वित्त नसल्यामुळे काय करणार मग, तो खचून जाणार ना. एवढे मोठे अनर्थ कोण केले, एका अविद्य, एका. म्हणून तो मनुष्य असून आपल्या मानसचा सुद्धा विकास करता प्रयत्नही करत नाही, तर त्याच्यासाठी हे जीवनच अक्षण आहे, त्याच्या जीवनातला अक्षण. असे भगवान बुद्धांनी 8 अक्षण सांगितले मनुष्याच्या जीवनातले. तो माणूस असूनही फायदा नाही त्याच्या जीवनातला, तर ते पुढे येणार आहे, ते विषय याचे आहे, आपण ते आताच विषय काही घेणार नाही. या प्रकारे बुद्ध बनण्यासाठी या 3 ज्ञानाची गरज पडते, तर तो सम्यक संबुद्ध होतो. तर कोणते 3 ज्ञान, मोक्षपाठ असले पाहिजे. हां, सुरुवातीचे 3 अक्षर जरी लक्षात ठेवले, प्रत्येक याचा एक अक्षर तरी, हां, पूर्वानुस्मृती ज्ञान, दिव्य चक्षु ज्ञान आणि आश्रवशयाचं ज्ञान. आश्रयशय झाले की नाही, या प्रकारे 3 प्रकारचं ज्ञान जेव्हा प्राप्त होते तरच बुद्ध बनते, अन्यथा बुद्ध बनत नाही. तर या प्रकारे आज आपण जाणून घेतलं की बुद्ध कसं बनले. तर आता पुढे उद्याला बुद्ध पदाचा लाभ कोणाकोणाला होते आणि भगवान बुद्ध धर्म कोणाकोणाला वाटते आणि काय विचार करते जेव्हा बुद्धत्व प्राप्त केल्यावर. एवढा संघर्ष करायला लागला, महाराजसोबत लढाई करायला लागली रात्रभर,
किती प्रयत्न केले त्याला हलवाचे, पळवाचे, घाबरवण्याचे. सारे लक 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 तिकडून तिकडून अंधार खूप प्रकाश, अंधार प्रकाश, काळोख, हवा तेज चालत आहे, रेती फेकल्यासारखे, दगड फेकल्यासारखे सारा आवाज येत आहे कानात. हटातात बिलकुल नाही, जागा सोडली नाही. आणि शेवटी बुद्धत्व प्राप्त केलं. रात्रीच्या 12 वाजता त्यांचे नवीन दृष्टी आली. चक्षुं उदपादी, चक्षु उत्पन्न झाले. विद्या उदपादी, नवीन विद्या उत्पन्न झाली. आलोको उदपादी, आलोक, नवीन प्रकाश आला जीवनामध्ये. रात्रीचे 12ला नवीन दिवस निघाला पौर्णिमेचा. रात्रभर संघर्ष केला. खीर खाऊन सुजाताच्या खिरेवर रात्रभर संघर्ष केला मारासोबत. आपल्यासोबतही मार येते. बसा बरं डोळे लावून 5-10 मिनिट कसा मार, इथलं चित्र दाखवून तिथलं चित्र दाखवून, भयच वाटवण, बाचपणातलं दाखवण, पडलो होतो कुठे, कोणासोबत खेळायला गेलो, किती झोडपे खाल्ले मायबापाचे, सारंच दाखवते. मार आपल्याला गोल गोल घुमवते त्याच्यात. बसून पहा, अर्धा घंटा बसा, बसूच नाही देत तुम्हाला. असं वाटते की उठून जाणं बरं, काय हे आळसच येईल, डुलक्याशी येईल. हे सारा माराची सेना आपल्याला उठवासाठी कोशिश करते, चांगलं नाही करू देत. वाईटमध्ये 3 घंटे पिक्चर पहा, तुमचं बोट नाही दुखत आणि पाय नाही दुखत ना हात नाही दुखत. रात्रभर कवाले ऐकाल, काहीच नाही दुखत. पण 15 मिनिट का ध्यान कराल किंवा 1 घंटा का प्रवचन ऐकाल, कंबर दुखते, टोंगळे दुखते. कधी कधी मी उठतो का, कधी कधी खुर्चीवर जाऊन बसतो का, वाटते ना? नाही वाटत? हे कारण आहे. म्हणजे मार चांगलं काम करू देत नाही, तिथून आपल्याला हलवतो. दृढ संकल्प करून बसा बरं, मांडी घालून. मी प्रवचन होतपर्यंत पूर्ण 1 घंटा उठणारच नाही. आणि मग तुमचं मनोबल वाढते. पण तुम्ही काय मनाचे गुलाम आहात. मन म्हणते की खुर्ची घे, त्रास होईल, त्रास भोगायला तयारच नाही. म्हणजे दुःखाचा अनुभव घ्यायलाच तयार नाही. तुम्हाला पाहिजे काय? सुख. आणि सुखाच्या बदल्यामध्ये तुम्हाला भेटते काय? दुःख. जिथं तुम्ही सुख म्हणता तेच बुद्धानं दुःख सांगितले. आणि जे दुःख आहे त्याला जर अनुभव केला तर उरते फक्त सुख. दुःखाचा अनुभव पाहिजेच नाही. नाही बापा कंबर लागते, नाही गुडघे दुखते, कशाला मी खाली बसू, खुर्चीत घेतो. करून पहा एखादी घंटा. सहनशीलता वाढते, मनाचं बल वाढते, जबरदस्त बल वाढते मनाचं. आणि मग त्याच्यामध्ये क्षमता येते की मी हे करू शकतो, मी बसू शकतो. मनोबल म्हणतात त्याला, वीर्यबल म्हणतात त्याला, पराक्रम करण्याची शक्ती म्हणतात. ती आपल्या अंदर आहे, बाहेर नाही आहे. बाहेर कोणताच व्यक्ती आपल्याला शक्ती प्राप्त करून देऊ शकत नाही, आपल्याला स्थिर 1 घंटा बसवू शकत नाही. आपल्या मनाचं मनोबल वाढवलं, विल पॉवर, तोच आपल्यासोबत हे घडवून आणू शकते, आपल्याला पुढे नेऊ शकते, आपल्याला निर्वाणाकडे नेऊ शकते, ज्ञान प्राप्त करून देऊ शकते. दुसरा कोणीही नाही. डॉक्टरसुद्धा तुम्हाला दुरुस्त करू शकत नाही. तो फक्त लेपन लावते तुमच्या जखमेवर. डॉक्टर काय करते? दवाई देऊन, इंजेक्शन देऊन, गोळ्या देऊन काय करते? लेपन लावते त्या बिमारीवर. ते बिमारी जळा मुळा सकट उपळून फेकता आली पाहिजे. आणि ते विधी भगवान बुद्धानं शिकवले. ते आहे ध्यान विधी, शील मार्ग, दान मार्ग. वेळ पुण्यकर्माला दिला तर लाभ होते, नाहीतर पखालीचा हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. तुमचं असं होते. संसारी जीवनामध्ये सारा वेळ तुम्ही जीवनभर घालवाल, पण धर्मामध्ये 1 घंटासुद्धा देऊ शकणार नाही एका रात्रीचा. बाकीचं सारा दिवस ना रात्र तुमची घरीच चाललेली आहे. 1 घंटासुद्धा इथं ना वंदना करणार ना प्रवचनाला देणार. साराच्या सारा वेळ बैलासारखं त्या घाण्याला जुंपणार संसाराच्या, आणि कोलूच्या बैलावानी त्या संसाराभोवती खुट्याभोवती फिरत राहणार. ठोकली खुटी तर जाशील कुटी. हेच आहे संसाराची खुटी. ठोकून आहे ना,
बैलासारखं फिरणे त्याच्या भोवताल संसाराच्या, हे नाही रे, ते नाही रे, ह्या नाच आहे, ते नाच आहे, हे करत आहे, भाजीपाला नाही आहे, अनाज नाही, आटा नाही, कोणाला हे नाही आहे, चड्डी नाही आहे, बन्यान नाही आहे, बस गोल 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 त्या खुट्याच्या भोवताल फिरणे, एक दिवस जर्जर होणे न मरून जाणे. आया था किस काम को सोया चादर तान. कशासाठी आला हे माहीत नाही आणि काम याला हे माहीत नाही, अशी अवस्था होते. ते होऊ नये म्हणून मानवाचे कार्य मानव जीवनी करावे, मरावे परी, हे आहे मानवाचं. काय करावं लागेल त्याच्यासाठी? सतसंगती सदा घडो, सुजान वाक्य. हे केल्याशिवाय तुमचा मानव जन्म सार्थक होत नाही. म्हणायचंच नाही. जगाल बाबासाहेबाच्या पुण्याईने किंवा तुमच्या पुराण्या जन्मातल्या पुण्यामुळे तुम्हाला ऐश्वर मिळाले असेल, जगाल. पण आखर जनावरासारखं बुद्धीचा विकास नाही, प्रज्ञा नाही, निर्वाणाकडे वाटचाल नाही, जगाल. पण जन्म कुठे होणार? बीज ज्या क्वालिटीचं त्याच क्वालिटीचं फळ आहे पुढचं भविष्यकाळ. म्हणून आता बीज जर ज्याने ज्ञानाचं लावलं, शिलाचं लावलं, दानाचं लावलं, त्यागाचं लावलं, ध्यानाचं लावलं, तो पुढच्याही जन्मात जोपर्यंत बुद्ध येत नाही दुसरा, तोपर्यंत आपल्या या सुमेध नावाच्या तापसासारखा चालला, ध्यान करत, दान देत, शील पालन करत, सदाचारी लोकांची संगती करत चालला, आपला धागा सोडत नाही. पण हा व्यक्ती खाऊन पिऊन मरण पावला, तर आता मौज मजा करून मरण पावला तर कुठे जाणार आहे? बुद्धीचा पता नाही ना. बुद्धीसाठी काहीच केलं नाही तर पुढच्या जन्मात काय? जनावर, पशुपक्षी, तिर्यक योनी, नरक योनी, असुर योनी, प्रेत योनी, 4 प्रकारच्या योनी आहे त्याच्यासाठी. पण मनुष्यासाठी आपल्या मानवाचा विकास केला बुद्धिवान व्यक्तीनं, तर त्याला मानव जन्म किंवा देवजन्म, 6 जन्मामधून 2 जन्म सुगतीचे आहे, 4 जन्म दुर्गतीचे आहे. मग आता दुर्गतीला जायचं की सुगतीला जायचं, ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. म्हणून बुद्धानं म्हणलं, आत्ता ही अत्तनु नातो, नातो कोई नातो परोसिया. तूच तुझा मालक आहे, या जगात दुसरा कोणीही तुझा मालक नाही. आत्ता ही अत्तनु नातो, आत्ता ही अत्तनो गती. तूच तुझा मालक आहे, तूच तुला गती देऊ शकते, दुसरा कोणीही देऊ शकत नाही. म्हणून बुद्धानं म्हटलं, मी मार्गदाता आहे, तुम्हीही किच्चंग आतप्पंग अख्खा तारो तथागतम. मी जो मार्ग आख्यात केलेला आहे, ज्या मार्गावर चाललो ते सांगू शकतो. मुक्त तुलाच व्हायचा आहे, परिश्रम तुलाच करायचा आहे, मेहनत तुलाच करायचा आहे, मोक्ष तुलाच प्राप्त करायचा आहे. मला ते मी तुला उचलून नेईन आणि स्वर्गात नेऊन टाकेल किंवा मोक्ष प्राप्त करून देईल निर्वाणाकडे, हे कोणीच करू शकत नाही, ते तुलाच करणे. म्हणून स्वतःमध्ये शोधलं पाहिजे. बार शोधतो, दगडधोंड्याला पुसतो, नदी नाल्याला पुसतो, बाबा बुवाकडे जातो, अरे तुझं आहे तुझं पाशी, पण वेड्या जागा भुलला अशी. तुझ्यातच आहे सारं. नरक तुझ्यातच आहे, तिर्यक तुझ्यात आहे, असुर तुझ्यात आहे, देवता तुझ्यात आहे, सुगती तुझ्यात आहे, निर्वाण तुझ्यात आहे, सर्व तुझ्यात आहे. पण बार शोधतो सुख. बाहेरचा कोणताही व्यक्ती सुख देऊ शकत नाही. आपल्याला आपल्या अंदर निर्माण करायचं आणि त्या सुखानं जीवन जगायचं. ठीक आहे. सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, निरोगी हो. सभेतियो विभाज्यन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवं पंतरायो सुखी दीर्घायुको भव. आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति मिनाते समीजतो. इमिना पुण्यकम्मेन मां